विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 7वी इतिहासामधील 7वा धडा स्वराज्याचा कारभार याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1 आहे ओळखा पाहू. त्यातील पहिला उपप्रश्न आहे 8 खात्यांचे मंडळ. शिवरायांनी जे 8 खात्यांचे मंडळ सुरू केले होते त्याचं नाव आपल्याला इथे द्यायचं आहे आणि हे नाव आहे अष्टप्रधान मंडळ. यानंतर दुसरा उपप्रश्न आहे बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते. आपल्याला ठाऊक आहे बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते, त्यामुळे याचं उत्तर येईल हेर खाते. तिसरा प्रश्न आहे महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग. महाराजांनी मालवणच्या जवळ एक जलदुर्ग बांधला होता, त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग, त्यामुळे याचं उत्तर येईल सिंधुदुर्ग. आणि चौथा प्रश्न आहे किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा एक अधिकारी असे आणि त्या अधिकाऱ्याला कारखानीस असे म्हणत असत, त्यामुळे याचं उत्तर कारखानीस असं येईल. यानंतर प्रश्न 2 आहे तुमच्या शब्दात लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. शिवाजी महाराजांचं शेतीविषयक काय धोरण होतं ते आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे. उत्तर पाहूया. 1. शेतकऱ्याच्या हिताकडे महाराजांनी विशेष लक्ष पुरविले. जमीन महसूल हे स्वराज्याच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन होते. 2. शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्याच्या सहाय्याने महसूल व्यवस्था लावली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त महसूल गोळा केला जाऊ नये अशा प्रकारची ताकीदही महाराजांनी अधिकाऱ्यांना दिली. त्याचप्रमाणे पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना उत्तेजन दिले. आणि शेवटचा मुद्दा शत्रू सैन्याकडून रयतेच्या पिकांचे नुकसान झाल्यास तिला भरपाई दिली जाई, तसेच दुष्काळी परिस्थितीत जमीन महसुलात सूट दिली जाई. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बैलजोड्या, बी बियाणे आणि शेतीची अवजारे पुरविण्यात यावी अशी अधिकाऱ्यांना महाराजांची आज्ञा होती. अशा पद्धतीने शेतीविषयी शिवाजी महाराजांचं धोरण कसे होते हे आपण या उत्तरामध्ये स्पष्ट केलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढे प्रश्न दुसरा आहे शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते. शिवाजी महाराज कायम प्रजेच्या हिताचा विचार करत असत आणि याविषयी आपल्याला आता इथे माहिती लिहायची आहे. उत्तर पाहूया. 1. शिवरायांनी इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून कार्य केले नाही. 2. प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि 3. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते. म्हणून शिवाजी महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते. पुढे प्रश्न 3 आहे का ते सांगा. इथे आपल्याला काही विधानं दिली आहेत आणि त्यांचे कारण आपल्याला सांगायचे आहे. पहिलं विधान पाहूया. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. उत्तर पाहूया. कारण 1. विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीत व्हावा. 2. तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधले जावे. आणि 3. स्वराज्यातील राज्यकारभाराच्या सोयीसाठी शिवाजी महाराजांनी त्याची 8 खात्यामध्ये विभागणी करून अष्टप्रधान मंडळ स्थापले. यानंतर प्रश्न 2 आहे शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. उत्तर पाहूया. कारण स्वराज्य विस्ताराच्या कार्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी, त्याचप्रमाणे सुरत व राजापूरचे इंग्रज वखारवाले हे शत्रू अडथळा निर्माण करीत असत. या त्यांच्या अडथळ्यास पायबंद घालण्याची
आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्याची आवश्यकता होती, म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. यानंतर प्रश्न 4 आहे, ओघ तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक ओघ तक्ता दिला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांची जी लष्करी व्यवस्था होती तिची विभागणी आपल्याला दिलेली आहे आणि त्यातील काही गाळलेल्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला दिलेली आहे लष्करी व्यवस्था. तिचे 2 भाग पडतात. एक भाग घोडदळ आपल्याला दिलेला आहे. दुसरी गाळलेली जागा आहे पायदळ, ती आपण भरली आहे. त्यानंतर पायदळाचे 2 भाग होते. हवालदार ही जागा आपल्याला भरून दिलेली आहे आणि दुसरी जी गाळलेली जागा आहे तिथे आपण जुमलेदार हे लिहिलेलं आहे. घोडदळाचे 2 भाग होते. शिलेदार व बारगीर या दोन्ही गाळलेल्या जागा आपण भरलेल्या आहेत. अशा पद्धतीने सर्व गाळलेल्या जागा भरून आपला ओघ तक्ता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. इथे पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात हा स्वाध्याय लिहून काढा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.